नमस्कार. लायब्ररी सायन्स सेटनेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेट जून 2010चा सेकंड पेपर सॉल्व करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, हू एक्सप्रेस नॉलेज इन अ simple mathematical equation k s plus v1 is equal to k कंसात s plus vs. कोणी म्हटलेला आहे असा? BC ब्रुक्स यांनी म्हटलेला आहे. हा क्वेश्चन IMP आहे. खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 आन्सर B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, विच इज नॉट अ नियर सिनोनिम टर्म टू इन्फॉर्मेशन. त्याचा आन्सर आहे C, कॅटलॉग. काय विचारलेलं आहे? यापैकी माहितीशी संबंधित काय नाही. तर आयडिया, डेटा आणि फॅक्ट्स हे तिन्ही माहितीशी संबंधित आहेत आणि कॅटलॉग हे तालिकीकरणाशी संबंधित आहेत. क्वेश्चन नंबर 2 आन्सर C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, CCF स्टँड फॉर. त्याचा आन्सर आहे A, कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट. CCF स्टँड फॉर कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट. आन्सर A. म्हणजे फुल फॉर्म देखील खूप महत्त्वाचे असतात. आणि CCFची स्थापना कधी झालेली आहे? 1984. कोणी केलेली आहे? युनिस कोणी केलेली आहे? बघा, एका प्रश्नापासून तुमच्या 3 प्रश्नांची तयारी झालेली आहे. CCFची स्थापना 1984, युनिस कोणी केलेली आहे आणि त्याचा फुल फॉर्म कॉमन कम्युनिकेशन फॉर्मॅट. अशीच एक प्रश्नापासून 3 प्रश्नांची तयारी, त्याचबरोबर अभ्यास कसा करायचा, शॉर्ट ट्रिक्सनुसार लवकरात लवकर यश कसं प्राप्त करायचं, या सर्वांसाठी माझे व्हिडिओ पाहत राहा. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. क्वेश्चन नंबर 3 आन्सर A. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, रिसोर्स शेअरिंग अमंग लायब्ररीज वॉज प्रोपाउंडेड बाय द फॅक्टर्स. त्याचा आन्सर आहे C, बोथ A and B. प्राइज एक्सलेशन अँड इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. प्राइज एक्सलेशन आणि इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन मीन्स काय? माहितीचा विस्फोट. याच्यामुळेच काय होतं आहे? रिसोर्स शेअरिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप वाढत आहेत आणि वाढल्या पाहिजेत, प्रमोट केल्या पाहिजेत. कशामध्ये? लायब्ररीमध्ये. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे C, बोथ A and B आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, द लायब्ररी असोसिएशन UK इज नाऊ द कंपोनंट ऑफ. त्याचा आन्सर B, किलिप. द लायब्ररी असोसिएशन UK इज नाऊ द कंपोनंट ऑफ किलिप. द लायब्ररी असोसिएशन UK याची स्थापना 1877 साली झाली आणि त्याचं कधी? 2002 साली किलिपमध्ये रूपांतर झालेलं आहे. हे दोन्ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. द लायब्ररी असोसिएशन UK 1877 आणि is now component of KILIP 2002. Question number 5 answer B. Next question number 6, which of the following professional association does not exist now. त्याचा आन्सर आहे FID 2002. कधी झालं एक्झिट नाऊ ते? FID 2002 ला झालेला आहे. which of the following professional association does not exist now. FID 2002. Answer B. Question number 6 answer B. Next question number 7, real time access refers to. त्याचा आन्सर C, access when search for. केव्हा रिअल टाईम ॲक्सेस रेफर्स केलं जातं? जेव्हा ॲक्सेस करायचं असतं. वेन म्हणजे केव्हा, सर्च फॉर सर्च करण्यासाठी जेव्हा ॲक्सेस करायचं असतं त्यावेळेस रिअल टाईम ॲक्सेसचा रेफर्स केलं जातं. क्वेश्चन नंबर 7 आन्सर C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, थेरी X अँड थेरी Y इज रिलेटेड टू. त्याचा आन्सर B, मोटिवेशन. थेरी X अँड थेरी Y रिलेटेड टू मोटिवेशन. आन्सर B. आणि कोणी केलेली आहे थेरी X अँड थेरी Y? डग्लस मॅग्रेगर यांची थेरी X आणि थेरी Y आहे आणि ती कशाशी संबंधित आहे? प्रेरणेशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 8 आन्सर B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन DDC इज नाउ लुक्ड आफ्टर बाय. आन्सर C, OCLC.
ड्युडेसिमल क्लासिफिकेशन हा DDCचा फुल फॉर्म आहे. DDCची स्थापना 1876. परंतु हा 2021ला जर असा क्वेश्चन आला तर सध्या DDCचा कारभार कोण पाहत आहे? UGC कन्सोर्शियम. कोण पाहत आहे? UGC कन्सोर्शियम सध्या DDCचा कारभार पाहत आहे. परंतु असा जर दुसराच क्वेश्चन असा आला की UGC कन्सोर्शियम आता पाहते, परंतु UGC कन्सोर्शियमच्या आधी हा कारभार कोणाच्या हाती होता, तर त्याचा आन्सर काय येणार? OCLC. कोणाच्या हाती होता? OCLCच्या हाती होता. OCLCचा फुल फॉर्म देखील लक्षात पाहिजे तुमच्या. आणि हे फुल फॉर्म जे आहे ते वेगवेगळे तुम्ही काय करा, नोट डाऊन करा एकाच जागी. क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर आहे C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. INSDOC has been merged with NISCOM and is now known as. आन्सर B NISCARE. हा क्वेश्चन असा आलेला आहे, याआधी मी सांगितलेला आहे. INSDOC प्लस NISCOM काय झालेलं आहे त्याचं? NISCARE. आणि याची स्थापना NISCAREची कधी झालेली आहे? 2002 साली झालेली आहे. NISCAREची स्थापना 2002. INSDOC प्लस NISCOM चं काय झालेलं आहे? NISCARE 2002. बघा आता तुम्हाला ह्याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक सांगते. 2002 साली म्हणजेच 2002 साली काय काय झालेलं आहे याच क्वेश्चन पेपरमध्ये बघा. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. 2002 साली काय होतं? NISCAREची स्थापना जे आताच आहे. 2002 साली किलिपची स्थापना पण. आणि FID डिझॉल्व कधी झालेला आहे? 2002. हे जर तुम्ही एकीकडे नोट डाऊन करून ठेवलं तर 2002 साली काय काय गोष्टी झाल्या आहेत तुमच्या लगेच लक्षात येतील आणि तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाईल. क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर आहे B NISCARE 2002. कशापासून NISCARE तयार होतं? INSDOC प्लस NISCOM. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. वर्ल्ड वाइड वेब वॉज फर्स्ट डिझाईन बाय. त्याचा आन्सर आहे D टीम बर्नर्स-ली. वर्ल्ड वाइड वेब वॉज फर्स्ट डिझाईन बाय टीम बर्नर्स-ली. आन्सर D. डिझाईन कोणी केलेलं आहे? ते टीम बर्नर्स-ली यांनी केलेले आहे. कधी? 1994 साली. 3 प्रश्नांची तयारी होते. WWWचा फुल फॉर्म वर्ल्ड वाइड वेब. कधी झालेला आहे डिझाईन? 1994. आणि डिझाईन कोणी केलेलं आहे? टीम बर्नर्स-ली यांनी केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11 आन्सर D. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. ISBN कन्सिस्ट ऑफ 13 डिजिट. आन्सर काय आहे? C 13 डिजिट. ISBN कन्सिस्ट ऑफ 13 डिजिट. आन्सर C. कधी झालेलं आहे? 13 आधी किती होतं? 10 डिजिट होतं. त्याचं 13 डिजिट कधी झालेलं आहे? जानेवारी 2007. नुसतं वरवर क्वेश्चन वाचायचं नाहीत, त्या क्वेश्चनमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत, तरच तुमचा अभ्यास सगळ्यात चांगल्या प्रकारे होईल. क्वेश्चन नंबर 12 चा आन्सर आहे C. आणि ISBNचा फुल फॉर्म इंटरनॅशनल स्टँडर्ड बिब्लिओग्राफिक नंबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. बिब्लिओग्राफिकल कपलिंग इज रिलेटेड टू. आन्सर A बिब्लिओमॅट्रिक स्टडी. बिब्लिओग्राफिकल कपलिंग इज रिलेटेड टू बिब्लिओमॅट्रिक स्टडी. आन्सर A. बिब्लिओग्राफिकल कपलिंग हे कोणाचं आहे? M केसलर. बिब्लिओग्राफिकल कपलिंग MM केसलर कोणाशी संबंधित आहे? रिलेटेड कशाशी आहे? बिब्लिओमॅट्रिक स्टडीशी रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 13 आन्सर A. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. हा क्वेश्चन असा आत्ताच्या जो व्हिडिओ याआधी मी अपलोड केलेला आहे त्याच्यामध्येच असाच क्वेश्चन होता. द डब्लिन कोर मेटाडेटा इलेमेंट सेट DEMEचा फुल फॉर्म. हा फुल फॉर्म देखील येऊ शकतो. डब्लिन कोर मेटाडेटा इलेमेंट सेट कन्सिस्ट ऑफ किती? 15 एलिमेंट्स. आन्सर A. क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर आहे A. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. A type of indexing where terms are coordinate prior to searching. The answer B pre-coordinate indexing. A type of indexing where terms are coordinate prior to searching. Pre-coordinate indexing. Answer B. Next question number 16. Use of integrate circuit was made in. त्याचा आन्सर आहे C 3rd generation computer. Use of integrate circuit was made in
थर्ड जनरेशन कॉम्प्युटर. मग अभ्यास करताना आपण काय करू शकतो, या चारही पर्यायाची तयारी करता येते. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरमध्ये कशाचा उपयोग केला होता, तर व्हॅक्यूम ट्यूब. फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता. सेकंड जनरेशन कॉम्प्युटरमध्ये ट्रान्झिस्टरचा उपयोग केला होता. थर्ड जनरेशन कॉम्प्युटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किट आणि फोर्थ जनरेशन कॉम्प्युटरमध्ये चिपचा उपयोग केला होता. बघा पुन्हा एकदा सांगते, फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर व्हॅक्यूम ट्यूब, सेकंड जनरेशन कॉम्प्युटर ट्रान्झिस्टर, थर्ड जनरेशन कॉम्प्युटर इंटिग्रेटेड सर्किट आणि फोर्थ जनरेशन कॉम्प्युटर चिप. क्वेश्चन नंबर 16 चा आन्सर सी. आणि अशाच तुम्हाला एका प्रश्नापासून जर पर्यायाची देखील तयारी करत गेलात तर तुम्हाला यश लवकरात लवकर प्राप्त होईल. चला क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. द नेटवर्क टोपोलॉजी इन विच नोड्स आर कनेक्टेड टू अ सेंट्रल हब इज नोन ॲज स्टार टोपोलॉजी. बघा स्टार सारखं हे काय केलं जातं, सगळीकडे कनेक्ट केलं जातं, त्याच्यामुळे ह्याला काय म्हणतात, स्टार टोपोलॉजी असे म्हणतात. द नेटवर्क टोपोलॉजी इन विच नोड्स आर कनेक्टेड टू सेंट्रल हब इज नोन ॲज स्टार टोपोलॉजी. क्वेश्चन नंबर 17 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्म यूज फॉर वर्किंग अजम्पशन ऑफ अ सोल्युशन टू प्रॉब्लेम. आन्सर आहे बी हायपोथिसिस. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टर्म यूज फॉर वर्किंग अजम्पशन ऑफ अ सोल्युशन टू अ प्रॉब्लेम. हायपोथिसिस. ज्यावेळेस यमलिपला असताना देखील आपल्याला एक संशोधन करावं लागतं, त्यावेळेस आपण एक समस्या विधान घेतो आणि त्या समस्या विधानचं पहिल्यांदा आपल्याला काय मांडावं लागतं, गृहीतक मांडावं लागतं, म्हणजेच हायपोथिसिस पहिल्यांदा निश्चित करावे लागतात. क्वेश्चन नंबर 18 चा आन्सर आहे बी. गृहीतकानुसारच काय करू शकतो आपण, प्रॉब्लेमचं सोल्युशन कशा प्रकारे करायचं आहे हे आपल्याला काय कळतं, याची माहिती मिळते आणि त्याचं स्वरूप आपल्याला नंतर तयार करता येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. कम्प्युटर मेमरी इज मेजर्ड इन. त्याचा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबाव. कम्प्युटर मेमरी बाईट्स, किलोबाईट्स, मेगाबाईट, गिगाबाईट, जेट्टाबाईट, योट्टाबाईटमध्ये सगळ्यामध्ये आपण काय करू शकतो, कम्प्युटर मेमरीची मोजणी करू शकतो, मेजर्स करू शकतो. क्वेश्चन नंबर 19 चा आन्सर आहे डी. कम्प्युटर मेमरी इज मेजर इन. आन्सर डी ऑल ऑफ द अबाव, बाईट्स, किलोबाईट्स अँड मेगाबाईट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. डेलनेट स्टँड फॉर. आन्सर ए डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क. डेलनेट स्टँड फॉर डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क. डेलनेटची स्थापना कधी झाली होती, 1988. एक प्रश्नाची तयारी. डेलनेटचं रजिस्ट्रेशन कधी झालेलं आहे, 1992 साली झालेलं आहे. आणि डेलनेटचा फुल फॉर्म डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. डिमांड इज द ओनली गव्हर्निंग फॅक्टर इन बुक सिलेक्शन. आणि त्याचं रिझन, पॅटर्न्स रिक्वायरमेंट गव्हर्न बिल्डिंग लायब्ररी कलेक्शन. त्याचा आन्सर आहे बी ए फॉल्स बट आर इज ट्रू. काय सांगितलेलं आहे, डिमांड जी आहे, मागणी जी असते ती फक्त कशासाठी असते, बुक सिलेक्शन म्हणजेच पुस्तकांच्या मागणीसाठीच असते. हे चुकीचं आहे, कारण मागणी ही प्रत्येक गोष्टीची असू शकते. आणि रिझन पॅटर्न्स रिक्वायरमेंट गव्हर्न बिल्डिंग लायब्ररी कलेक्शन. हे दोन्ही काय आहे, हे बरोबर आहे आणि फर्स्ट चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 21 चा आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. An indexing language is much more than a list of index terms that are acceptable to users. And reason, an indexing language helps users discriminate between terms and reduce ambiguity in the language. दोन्ही ट्रू आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. लायब्ररीज आर फेसिंग अ थ्रेट अँड आर बाउंड टू डिसअपियर सून. आणि रिझन, इंटरनेट अँड www प्रोव्हाइड ॲक्सेस टू ओकेन्स टू इन्फॉर्मेशन वर्ल्ड वाईड. त्याचा आन्सर बी ए फॉल्स बट आर इज ट्रू. इंटरनेट अँड www प्रोव्हाइड काय करतात,
ॲक्सेस कशाचं करतात म्हणजे वर्ल्ड वाईड. ह्या दोन्ही म्हणजे WWWमध्ये देखील काय करता येतं, आपण ज्या गोष्टीची म्हणजे समजा आपल्याला ज्या गोष्टीची माहिती पाहिजे त्याच्यामध्ये लगेच आपल्याला त्यांच्या WWWमध्ये सर्च करता येतं. क्वेश्चन नंबर 23 आन्सर बी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 24. Diskification is a measure to preserve document in any medium, and reason digital preservation needs a different preservation care. त्याचा आन्सर आहे ए फॉल्स बट आर इज ट्रू. कधी कधी आन्सर सुद्धा एकसारखे असू शकतात, त्याच्यामुळे जर तुम्हाला येत नसेल तर अशी ट्रिक्स लावा. क्वेश्चन नंबर 24 चा आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 25. SDI is a user oriented current information service, and reason it is an alerting service directed toward groups. त्याचा आन्सर आहे बी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. बरोबर आहे. SDIचा फुल फॉर्म सिलेक्टेड डिसेमिनेशन सर्व्हिस किंवा सिलेक्टेड डिसेमिनेशन इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये काय केलं जातं, करंट इन्फॉर्मेशन सर्व्हिसची माहिती घेतली जाते, हे बरोबर आहे. परंतु ती अलर्टिंग सर्व्हिस प्रत्येक ग्रुपसाठी आहे, हे चुकीचं आहे. अलर्टिंग सर्व्हिस म्हणजेच प्रचलित जागरूकता सेवा नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. क्वेश्चन नंबर 25 चा आन्सर बी. ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 26. Indexing periodical retrieve information which includes brief summary of the articles, and reason it provide list of article along with the title, authors and other bibliographic details. त्याचा आन्सर आहे डी. ए फॉल्स बट आर इज ट्रू. म्हणजेच इंडेक्सिंग पिरियॉडिकल रिट्रीव्ह इन्फॉर्मेशनमध्ये काय केलं जातं, आर्टिकल्स ब्रीफ समरी केली जाते, हे चुकीचं आहे. आणि इट प्रोव्हाइड्स लिस्ट ऑफ आर्टिकल अलॉंग विथ द टायटल, ऑथर्स अँड बिब्लिओग्राफिक डिटेल्स, हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 चा आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27. Medium is simply the middle value when the data have been arranged in ascending or descending order. Reason medium refers to the middle value in a distribution. Answer A. दोन्ही ट्रू. बोथ ए अँड आर दोन्ही ट्रू. म्हणजे मीडियम याच्यामध्ये काय केलं जातं, असेंडिंग आणि डिसेंडिंग चढत्या आणि उतरत्या क्रमाने काय केलं जातं, डेटा अरेंज केला जातो आणि त्याच्यामध्ये मिडल व्हॅल्यू, मीडियममध्ये काय केली जाते, मिडल व्हॅल्यू डिस्ट्रीब्यूट केली जाते. ह्या दोन्हीही ट्रू आहे. बघा आपल्याला जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतो मीडियम, मिडल व्हॅल्यू. लक्षात ठेवा या बाबतीत. क्वेश्चन नंबर 27 चा आन्सर आहे ए. दोन्ही ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28. डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ इंटररिलेटेड डेटा स्टोर टुगेदर. डेटाबेस इज अ कलेक्शन of interrelated data stored together. Reason it is an organized integrated collection of data. Answer C. both A and R दोन्ही ट्रू आहे. बरोबर आहे. डेटाबेस कलेक्शनमध्ये काय केलं जातं, डेटा स्टोअर केला जातो आणि इट इज ऑर्गनाइज इंटिग्रेट कलेक्शन ऑफ डेटा. बरोबर आहे. दोन्ही ट्रू. क्वेश्चन नंबर 28. आन्सर सी. बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 29. Duodecimal is an illuminative scheme of classification. Reason the scheme has developed several devices and is no more an enumerative scheme of classification. त्याचा आन्सर आहे ए. ए ट्रू बट आर इज फॉल्स. म्हणजेच ड्यूडेसिमल क्लासिफिकेशन ही कशी आहे, इन्युमिरेटिव्ह स्कीम ऑफ क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामुळे DDC कशी आहे, इन्युमिरेटिव्ह. हे सुद्धा देखील येतं जोड्या लावायला. याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्समध्ये लक्षात ठेवा DDC इन्युमिरेटिव्ह. क्वेश्चन नंबर 29 आन्सर ए. ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 30. अ लायब्ररी लेजिस्लेशन
provides proper governance and management, and reason, it ensure free public library service to all irrespective of caste, creed and sex. त्याचा आन्सर आहे ए. दोन्ही काय आहे, ट्रू आहे. जात पात लिंग याचा काय केला जात नाही. याच्यामध्ये पब्लिक लायब्ररी सर्व्हिसमध्ये जात पात, कास्ट म्हणजे जात, क्रीड म्हणजे पात आणि सेक्स म्हणजे लिंग या सगळ्यांचा विचार केला जात नाही. दोन्ही ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 30 आन्सर ए. बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31 चा आन्सर आहे बी. याच्यामध्ये काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, सिक्वेन्सनुसार लावायला सांगितलेलं आहे. तर त्याचा आन्सर सांगितलेला आहे त्यांनी बी. पहिल्यांदा मार्क 1966, मार्क 1966. त्याच्यानंतर फर्स्ट ISBD 1974, नंतर सेकंड CCF 1984 आणि नंतर FRBR 1998. पुन्हा एकदा सांगते, ISBD मार्क 1966, ISBD 1974, CCF 1984 आणि FRBR फंक्शनल रिक्वायरमेंट बिब्लिओग्राफिक रेकॉर्ड्स 1998. क्वेश्चन नंबर 31 आन्सर बी. हे नसतील तुमच्याकडे तर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण तुम्हाला हे पुन्हा पुन्हा शोधावे लागतात. हे खूप वेळा येतात, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, नसतील तुमच्याकडे ह्याचे इयर्स तर नोट डाऊन करून ठेवा. क्वेश्चन नंबर 31 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32 चा आन्सर आहे सी. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे, सेकंड सांगितलेलं आहे केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907, फर्स्ट बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926, नंतर थर्ड लिसा 1950 आणि इंडेक्स मेडिकस 1960. पुन्हा एकदा सांगते, क्वेश्चन नंबर 32 बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926, केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907, लिसा 1950 आणि इंडेक्स मेडिकस 1960. बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926 पाक्षिक असतं. हे बघा, 5-6 प्रश्नांची तयारी होते इथे तुमची. बायोलॉजिकल अब्स्ट्रॅक्ट 1926 पाक्षिक, केमिकल अब्स्ट्रॅक्ट 1907 साप्ताहिक, लिसा 1950 द्वैमासिक आणि इंडेक्स मेडिकस 1960. क्वेश्चन नंबर 32 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. याच्यामध्ये देखील काय करायचं आहे, आपल्याला जोड्या लावायचा आहे. बघा, सर्व पब्लिक लायब्ररी ॲक्ट्सच्या जोड्या लावायला एक तरी क्वेश्चन येतोच, त्याच्यामुळे ऑल पब्लिक लायब्ररी ॲक्ट म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय कायदे तोंड पाठ करून ठेवा. याच्यामध्ये फर्स्ट तामिळनाडू 1948, नंतर फोर्थ मिझोरम 1993, नंतर थर्ड गुजरात 2001 आणि नंतर UP 2006. पुन्हा एकदा रिपीट करते तुमच्यासाठी, मी प्रत्येक क्वेश्चन इयरचे पुन्हा 2-2दा रिपीट करते. तामिळनाडू 1948, UP 2006, गुजरात 2001 आणि मिझोरम 1993. क्वेश्चन नंबर 33 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं. याच्यावर म्हणजे एका सब्जेक्टवर 2 क्वेश्चन आलेले आहेत. त्यांनी विचारलं होतं थर्ड जनरेशनमध्ये काय यूज केलं जातं, तर इंटिग्रेटेड सर्किट. आणि मी तुम्हाला या सगळ्याच सांगितलं होतं की फर्स्ट, सेकंड अँड थर्डमध्ये काय केलं जातं. त्याचा आन्सर आहे सी. पहिल्यांदा फर्स्ट व्हॅक्यूम ट्यूब, नंतर फोर्थ ट्रान्झिस्टर, नंतर 3 इंटिग्रेटेड सर्किट आणि चौथं मायक्रोचिप. याचा आता एक्सप्लेनेशन जास्त द्यायची गरज नाही, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 34 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. याच्यामध्ये देखील जोड्या लावायच्या आहे. त्याचा आन्सर आहे बी.
सगळ्यांचं तुम्हाला डायरेक्ट सांगते, खूप सोपा क्वेश्चन आहे. ILA इंडियन लायब्ररी असोसिएशन 1933, YESLIC 1955. YESLIC ही एक स्पेशल लायब्ररी आहे. ALA अमेरिकन लायब्ररी असोसिएशन 1876 आणि अस्लिपचा फुल फॉर्म असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट 1924. अस्लिपचा फुल फॉर्म हा IMP आहे, लक्षात ठेवा, असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट. क्वेश्चन नंबर 35, आन्सर B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. अरेंज टू द फॉलोइंग अकॉर्डिंग टू क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. त्याचा आन्सर आहे D. पहिल्यांदा बर्न कन्व्हेन्शन 1886. नंतर फर्स्ट युनिव्हर्सल कॉपीराइट कन्व्हेन्शन 1952. त्याच्यानंतर थर्ड इंडियन कॉपीराइट ॲक्ट 1957 आणि विपो कॉपीराइट ॲक्ट 1967. पुन्हा एकदा सांगते, खूप महत्त्वाचं आहे आणि तोंडपाठ करून ठेवा. यावर हा क्वेश्चन खूप IMP खूप वेळा आलेला आहे. क्वेश्चन नंबर 36चा आन्सर आहे D. पहिल्यांदा बर्न कन्व्हेन्शन 1886, युनिव्हर्सल कॉपीराइट कन्व्हेन्शन 1952, इंडियन कॉपीराइट ॲक्ट 1957 आणि विपो कॉपीराइट ॲक्ट 1967. क्वेश्चन नंबर 36, आन्सर D. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. अरेंज द स्ट्रक्चर ऑफ द रिसर्च रिपोर्ट इन करेक्ट ऑर्डर. त्याचा आन्सर आहे D. हा पण मी तुम्हाला सांगितला होता क्वेश्चन, हा आधी क्वेश्चन आलेला आहे. पहिल्यांदा टायटल पेज, नंतर टेबल ऑफ कंटेंट, नंतर टेक्स्ट आणि नंतर अप्रिंडेक्स. पुन्हा एकदा सांगते, टायटल पेज, टेबल ऑफ कंटेंट, टेक्स्ट अँड अप्रिंडेक्स. लक्षात ठेवा, TCTA, टायटल पेज, टेबल ऑफ कंटेंट, टेक्स्ट अँड अप्रिंडेक्स. क्वेश्चन नंबर 37चा आन्सर आहे D. हे रिसर्च रिपोर्ट आहेत, ते करेक्ट लावायला सांगितले होते. टायटल पेज, टेबल ऑफ कंटेंट, टेक्स्ट अँड अप्रिंडेक्स. क्वेश्चन नंबर 37, आन्सर D. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. याच्यानंतर सुद्धा आपल्याला इयरनुसार लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे B. पहिल्यांदा सेकंड DDC 1876, नंतर थर्ड LC 1877, नंतर फोर्थ UDC 1905 आणि CC 1933. याचा एक्सप्लेनेशन जास्त द्यायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांचे फुल फॉर्म आणि हे मी याच क्वेश्चन पेपरमध्ये याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. क्वेश्चन नंबर 38, आन्सर B. DDC 1876, LC म्हणजेच लायब्ररी असोसिएशन 1877, UDC 1905 आणि CC 1933. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. याच्यामध्ये जोड्या लावायचं आहे. त्याचा आन्सर आहे B. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट ऑफ इंडिया 2005, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन्स राईट 1948, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि डिजिटल मिलेनियम ॲक्ट 1998. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 39चा आन्सर आहे B. द राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट ऑफ इंडिया 2005, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन्स राईट 1948, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि डिजिटल मिलेनियम ॲक्ट 1998. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. याचा आन्सर आहे B. फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट FW टेलर, फादर्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हेनरी फ्युअल, फादर ऑफ ह्युमन रिलेशन स्कूल एल्टन मेयो आणि फादर ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हजबर्ग. पुन्हा एकदा सांगते, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट FW टेलर, फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन हेनरी फ्युअल, फादर ऑफ ह्युमन रिलेशन स्कूल एल्टन मेयो, फादर ऑफ कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हजबर्ग. क्वेश्चन नंबर 40चा आन्सर आहे B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. ह्याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे A. CA कटर, एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन, याची ब्लिस,
बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन, J.D. ब्राउन सब्जेक्ट क्लासिफिकेशन आणि पॉल ऑलनेट अँड हेनरी लाफॉल्टेन युनिव्हर्सल क्लासिफिकेशन. पुन्हा एकदा रिपीट करते. C.A. कटर एक्सपेन्सिव्ह क्लासिफिकेशन, H.E. ब्लिस बिब्लिओग्राफिक क्लासिफिकेशन, J.D. ब्राउन सब्जेक्ट क्लासिफिकेशन आणि पॉल ऑलनेट अँड हेनरी लाफॉल्टेन युनिव्हर्सल क्लासिफिकेशन. क्वेश्चन नंबर 40 आन्सर A. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. याच्यामध्ये देखील जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्याचा आन्सर आहे A. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कॅटलॉगिंग प्रिन्सिपल्स 1961. इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट 1969. इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑफ बिब्लिओग्राफिक एक्सचेंज फॉर्मॅट 1978 आणि फर्स्ट CCF युजर मीटिंग 1990. क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42 चा आन्सर आहे A. पुन्हा एकदा सांगते. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कॅटलॉगिंग प्रिन्सिपल्स जी मीटिंग आहे ती कुठे झाली होती? ICCP पॅरिसला झालेली होती. आणि इंटरनॅशनल मीटिंग ऑफ कॅटलॉगिंग एक्सपर्ट 1969 कोपनहेगन. इंटरनॅशनल सिम्पोजियम ऑफ बिब्लिओग्राफिक एक्सचेंज फॉर्मॅट 1978 आणि फर्स्ट CCF युजर मीटिंग 1990. क्वेश्चन नंबर 42 चा आन्सर आहे A. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. त्याचा आन्सर आहे B. क्वेश्चन नंबर 43 चा आन्सर B. नॅसडॉक सोशल सायन्स, डेव्हिसिस डेव्हलपमेंट सायन्स, इनिस न्यूक्लिअर सायन्स आणि डेसिडॉक डिफेन्स सायन्स. नॅसडॉक सोशल सायन्स, डेव्हिसिस डेव्हलपमेंट सायन्स, इनिस न्यूक्लिअर सायन्स आणि डेसिडॉक डिफेन्स सायन्स. क्वेश्चन नंबर 43 चा आन्सर आहे B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितलेत आपल्याला. CLRI चेन्नई, सँडॉक हैदराबाद, नॅसडॉक न्यू दिल्ली आणि बार्क मुंबई. नॅसडॉकची स्थापना कधी झालेली आहे? 1970. डेसिडॉक 1958 आणि डेव्हिसिस कॅनडा येथे आहे. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 43. CLRI चेन्नई, सँडॉक हैदराबाद, नॅसडॉक न्यू दिल्ली आणि बार्क मुंबई. क्वेश्चन नंबर 43 आन्सर C. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44 चा आन्सर आहे C. क्वेश्चन नंबर 45. फुगमेंटेशन, प्रिझर्वेशन, बिल्डिंग लायब्ररी कलेक्शन, ॲक्विजिशन, कार्डेक्स रजिस्ट्रेशन ऑफ पिरियडिकल्स आणि इन्फॉर्मेशन डेस्क रेफरन्स सर्व्हिस. पुन्हा एकदा रिपीट करते. क्वेश्चन नंबर 45 चा आन्सर आहे D. फुगमेंटेशन, प्रिझर्वेशन, बिल्डिंग लायब्ररी कलेक्शन, ॲक्विजिशन, कार्डेक्स रजिस्ट्रेशन ऑफ पिरियडिकल्स आणि इन्फॉर्मेशन डेस्क रेफरन्स सर्व्हिस. हा देखील क्वेश्चन खूप IMP आहे. जोड्या लावायची तयारी जर तुम्ही केली तर तुमच्या 4 प्रश्नांची तयारी होते. कारण आज आपलं ऑनलाईन एक्झाम झालेली आहे आणि ऑनलाईन एक्झाममध्ये असे मोठे क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. खूप शॉर्ट क्वेश्चन, म्हणजे माझा तरी अनुभव आहे, शॉर्ट क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 45 चा आन्सर आहे D. बघा, आज आपण इथं UGC नेटचा जून 2010चा सेकंड पेपर पूर्ण सॉल्व केलेला आहे. शॉर्ट ट्रिक्स आणि नोट्स देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.